UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या 7, 8, 9 ऑक्टोबरला महत्त्वाच्या बैठका, अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास पूर्ण, इतर घटक पक्षांसोबतही जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। महायुतीमध्ये देखील जागा वाटपाची चर्चा। भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गटाला 73 ते 75 जागा, तर अजित पवार गटाला 60 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज। लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, एकनाथ शिंदे यांची अमित शहांना विनंती। भाजप आणि दादा गटामध्ये जागांचा तिढा, अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चर्चा। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर लढणार, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। अजित पवारांचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून महिलांचं वर्गीकरण, शेतकऱ्यांच्या वाट्याला 3ऱ्या क्रमांकाच्या मुली येत असल्याचं देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य। देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। 3 नंबरचा जो गाय राहिला सुद्धा हेवळी पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटतो, म्हणजे शेतकऱ्याच्या पोटाचं काही खरे राहिलं नाही। दादा आमदारांना नियंत्रणात ठेवा, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचं देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यानंतर जोरदार टीकास्त्र। माझं वक्तव्य 2019च्या शेतकरी मेळाव्यातील देवेंद्र भुयार यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण। राज ठाकरेंचा वाचाळवीर नेत्यांना इशारा, महात्मा गांधी जयंती दिनी राज ठाकरे यांच्याकडून वाचाळवीर नेत्यांवर जोरदार हल्लाबोल। पिचड पिता पुत्राचा पवार गटात प्रवेश निश्चित, 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्र शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। येवल्यामध्ये भुजबळांसमोर कुणाल दराडे यांचं आव्हान, छगन भुजबळ यांच्यासमोर कुणाल दराडे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। कोण काम करतं येवल्यातील जनतेला माहिती, कुणाल दराडे हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। रोहित पवारांनी टोपेंसारख्या 50 उमेदवारांना पाडणार, लक्ष्मण हाके यांचा इशारा, तर जरांगेंना मदत करणाऱ्या आमदारांना पाडणार असल्याचं हाके यांचं वक्तव्य। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, मनोज जरांगे यांचं आवाहन, तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जरांगे मॅरेथॉन बैठका घेणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।